सिनेसृष्टीत दरवर्षी अशी एकतरी फिल्म येते जिला पाहून लोक दोन भागात विभागले जातात। काहींना ती जबरदस्त वाटते तर काहींना ती गोंधळात टाकते। चर्चेचा विषय बनलेला हा चित्रपट म्हणजे सिकंदर। सिकंदरचे टीजर आले, पोस्टर आले, पण त्या सगळ्यात काहीतरी मिसिंग होतं। एखाद्या मोठ्या चित्रपटाची जशी हवा असते तसा फील आला नाही। पण अखेर एक अशी गोष्ट समोर आली ज्याने चाहत्यांच्या मनात खऱ्या अर्थाने घंटा वाजवली। जोहरा जबी हे गाणं आलं आणि सोशल मीडियावर याची वेगळीच चर्चा सुरू झाली। काहींना गाणं आवडलं, काहींनी त्याच्यावर टीका केली, पण एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की हे गाणं इतर टीजर आणि पोस्टर पेक्षा जास्त प्रभावी ठरलं। सलमान खान जो आपल्या अभिनेत्रींना नेहमी ग्रँड पद्धतीने प्रेझेंट करतो, त्याने यावेळीही रश्मिका मंदानाला अगदी एलिंग्टन आणि डिसेंट लुक दिला आहे। ना कोणते भडक रिलिक्स, ना कोणते वल्गर स्टेम्स, संपूर्णपणे फॅमिली मटेरियल गाणं आहे। लोक सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर वाद घालत आहेत तर रश्मिका आणि सलमान खानच्या वयाच्या फरकावर। काही लोक म्हणतात ही जोडी मिसमॅच आहे, काहींना ते बघायला विचित्र वाटतं, पण खरे सिने रसिक सांगतात प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर हे महत्वाचं नाही। असं पहिल्यांदा झालं आहे का? तर नाही। अमिताभ बच्चन आणि जिया खान यांच्या निशब्द मध्ये 46 वर्ष वयाचं अंतर होतं, पण दिग्दर्शकाने कथानक इतकं प्रभावी बनवलं की ते आवडलं नाही। पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांच्या वयात 20 वर्षाचा फरक आहे, पण कोणीही त्यावर बोललो नाही। मग सलमान आणि रश्मिकालाच का बोलले जात आहे, का ट्रोल केलं जात आहे? आणि या गाण्याची खासियत मध्ये सेट्स आणि रंगसंगीत भडक नसले तरी डोळ्यांना प्रसन्न वाटतात। विशेषतः सलमानचा ब्लॅक कुर्ता। ज्या व्यक्तीने सलमानला ब्लॅक कुर्ता घालायचा सल्ला दिला तो खरंच मास्टर माइंड आहे, कारण तो लुक संपूर्ण गाण्याचा माहोल 200% वाढवतो। सलमान खानचे नाचण्याचे स्टेप्स थोडे साधे वाटले, पण हे मुद्दाम केले गेले असावे। काही लोक म्हणतात सलमानचा जुना मस्तीभरा डान्स यामध्ये नाही, पण यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दिसतो। रश्मिकाच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे सलमान खानच्या डान्सची कमतरता लपवण्यात आली आहे। हे एक यशस्वी ट्रिक आहे जी दिग्दर्शकांनी हुशारीने वापरली आहे। आणि गाण्यामध्ये VFX वापरण्यात आला आहे, तो गरजेपेक्षा जास्त आहे का? तर नाही। लोक VFX ट्रोल करतात, पण प्रत्येक गोष्टीचा विचार करता हा एक सिनेमॅटिक निर्णय आहे। आणि जोहरा जबी ही पहिली अशी गोष्ट आहे जिच्यामुळे सिकंदर बद्दल खरी उत्सुकता निर्माण झाली आहे। आता सगळं ट्रोलवर अवलंबून आहे। चित्रपटाची ओपनिंग मोठी लागणार हे नक्की, पण तो किती दिवस चालेल हे पूर्णपणे कंटेंटवर अवलंबून असेल। तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट यशस्वी ठरेल का? तुमचे मत आम्हाला कळवा। त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।